माझं नाव नरेंद्र तायडे आहे. निस्वार्थ सेवा आणि निशुल्क सेवा या समाजसेवा माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करत असतो. हिंगणा MIDC नागपूर येथे मी 2 वर्षापासून कार्य करत आहे आणि जवळपास मी जे काही समस्या बघितलेल्या आहे MIDC मधल्या, तर MIDCमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही आहे. रोड जे आहे त्या रोडमध्ये खड्डे पडेल आहे आणि जे मजुराचं पेमेंट होतं ते पेमेंट काही कंपन्या अशा आहे की ते वेळेवर देत नाही आहे. आणि जसं साईडची दिवाबत्ती आहे तर दिवाबत्ती कुठे लागेल आहे कुठे लागेल नाही आहे. आणि ट्रॉफिकचा एक मेन मुद्दा येतो, जेव्हा रात्रीच्या महिला म्हणजे जॉबहून घरी जातात तर तेव्हा साईडला जे काही ट्रक थांबलेले असतात, तर माझं म्हणणं की ते साईडला पार्किंग व्यवस्थित व्हावी रोडवर, आणि जेणेकरून जाण्या येण्यासाठी कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होऊ नये. आणि मी जे काही निवेदन दिलं, सर्वप्रथम तर मी MIDC कार्यालयामध्ये एक निवेदन दिलं संपूर्ण MIDCसाठी, आणि लेबरच्या पाण्याची व्यवस्था, रोडची व्यवस्था आणि संपूर्ण त्याच्यामध्ये जो विभाग कार्यरत आहे तर कामगाराच्या हितासाठी. तर माझं म्हणणं आहे की जिथून आपल्याला टॅक्स मिळते ज्या याच्या एरियामधून, जर तिथं जर सुविधा नसेल तर मजूर हा फक्त का म्हणजे तिथं जो काही MIDCचा विभाग आहे तो फक्त का पगार घेण्यासाठी आहे. त्या मजुरावर दुर्लक्ष कोणाचं होत आहे? शासनाचं होत आहे, प्रशासनाचं होत आहे, स्थानिक नेत्यांचं होत आहे. जवळपास तुम्ही बघू शकता हिंगणा MIDCमध्ये नगर परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, म्हणजे प्रत्येक ज्या हिंगणा MIDCमध्ये जेवढेही येत आहे कार्यरत आहे तर प्रत्येक फक्त वोट बँकसाठी त्या मजुरांचा उपयोग केला जाते. पण त्या मजुराला न्याय देण्यासाठी हा आजपर्यंत कुठलाही नेता रोडवर उतरलेला नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की मजुरांनी हे प्रत्यक्ष जे समस्या आहे, जो आपलं कार्यरत करते त्या व्यक्तीला म्हणजे सहकार्य करावे, जेणेकरून प्रथम निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे देण्यात आलं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये माझ्याजवळ बाय हँड रिसिप्ट आहे, पण न्याय मिळाला नाही. म्हणजे सेकंड हे MIDC ऑफिसमध्ये आहे, ऑफिसमध्ये पण मी लेटर दिलं पण तिथे सुद्धा न्याय मिळालेला नाही आहे. नंतर तुम्ही बघू शकता CO ऑफिसला सुद्धा लेटर दिलेलं आहे हिंगणा MIDCमध्ये, पण त्यांच्यामार्फतसुद्धा न्याय मिळालेला नाही. नंतर हिंगणा तालुका ADU कार्यालयमध्ये सुद्धा मी लेटर दिलेलं आहे, तरीसुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की जर मी म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती जर आपल्या हक्कासाठी आवाज असेल, कुठल्या कार्यालयामध्ये तक्रार देत असेल, ते फक्त आवक जावकपुरते सीमित न राहता त्यावर न्याय देण्यात यावे, यासाठी 1 दिवसीय प्रशासनाचे लक्षवेधी माझं उपोषण आहे. आणि संपूर्ण MIDC हिंगणा येथील कार्यरत असलेल्या मजुरांना न्याय देण्यात यावे, हे माझी प्रथम मागणी आहे. आवाज कुणाचा? नरेंद्र भाऊचा. आवाज कुणाचा? नरेंद्र भाऊचा.